दिनांक 11/1/26 रोजी अंदाजे 12:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी नामे नरेंद्र नत्थोजी वायदने यांचा मुलगा नयन नरेंद्र वायदने वय 17.5 वर्ष हा व त्याचा मित्र रोहन वासुदेव नाईक हा गांधी आश्रम येथील पाणठेल्यावर टेरणी करत बसला होता। त्या ठिकाणी त्याने सिगरेट व पानखर्रा खाल्ला व तेथील आरोपी नामे सागर ईश्वर तायडे व त्याचा भाऊ दीपक ईश्वर तायडे यांच्या नातेवाईकाची छेडखानी करत असताना त्यांना दिसल्यावरून तेथील त्यांचे नातेवाईक प्रीती सागर तायडे व माया दीपक तायडे या व त्याची नातेवाईक लक्ष्मी गजानन खंडारे यांनी त्याची मोटरसायकल अडवली व त्याला जाब विचारला की तू आमच्या नातेवाईकाला काय छेडखानी करतो। तेवढ्यात त्याचे नातेवाईक दीपक ईश्वर तायडे व सागर ईश्वर तायडे हे तेथे धावून आले व त्यांनी चाकूने त्याच्यावर सपासप वार केले। त्या ठिकाणी नयन वायदने हा जागीच गंभीर जखमी केले व त्यावर त्याचा मित्र रोहन वासुदेव नाईक हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याचा तेथे मृत्यू झाला। त्यानंतर त्या गुन्ह्यातील आरोपी प्रीती सागर तायडे व लक्ष्मी गजानन खंडारे माया ईश्वर तायडे यांना तात्काळ अटक केली। त्यानंतर नेबीच्या पथकाने उर्वरित आरोपी दीपक तायडे व सागर तायडे यांचा शोध घेण्यासाठी नेबी पथक यांना पाचारण केले व ते तात्काळ नागपूर येथे जाऊन नागपूरवरून इथे काटोलला येत असताना त्यांना ताब्यात घेतले व सर्व आरोपी हे 12 तासाच्या आत अटक करून त्यांना महिला आरोपीचा 14/1/26 पर्यंत पिशार घेण्यात आला व पुरुष आरोपीचा 16/1/26 पर्यंत पिशार घेण्यात आला। त्यांच्याकडून उर्वरित साहित्य जप्त करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून दोषारोप पत्र दाखल करण्यात येत आहे। सध्या परिस्थिती शांत आहे। आरोपी किती होते? एकूण 5 आरोपी होते, त्यामध्ये 3 महिला होते, 2 पुरुष होते। महिलांनी त्याची गाडी अडवली व पुरुषांनी चाकूने सपासप वार करून त्याला जीवे ठार मारले। आता सध्या पकडण्यात किती गेले? 5 आरोपी पकडण्यात आले आहे।